नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्राची ॲग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, पाठीमागची फुलं बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून फुलं शेती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तो प्लॉट आहे ऐश्वर्या या व्हरायटीचा आणि या व्हरायटीची लागवड केलेली आहे वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी विजयाताई संतोष वाडकर यांनी. याविषयीची सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी आज मी वेळू या गावी आलो आहे. तर समजून घेऊयात ऐश्वर्या ही व्हरायटी नक्की कशी आहे आणि तिची लागवड कधी केली जाते आणि तिच्यापासून शेतकऱ्याला फायदा कसा होतो याविषयीची संपूर्ण माहिती. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. खरं तर फुलशेती ही प्रचंड कष्टाची शेती म्हणून ओळखली जाते आणि यामध्ये ही शेती करत असताना संपूर्ण कुटुंबाची एकीनं कष्ट करायची तयारी ही फार महत्त्वाची असते. संतोषजी, तुमच्या समवेत कायम साथ देणाऱ्या विजयाताई आहेत. विजयाताई, मला ऐश्वर्या या व्हरायटीबद्दलची सविस्तर माहिती मला अपेक्षित आहे. तर याची लागवड तुम्ही कधीपासून करताय? सर, आम्ही एप्रिल मे मध्ये लागवड केलेली आहे. जशी शेतीची आपण मशागत करतो त्या पद्धतीने आपली शेतीची मशागत नांगरणी वगैरे करून शेणखताचा वापर करून त्याची मशागत करून बेड पाडले आणि त्याच्यावर एप्रिल मेच्या दरम्यान मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची लागवड केलेली आहे. बर. आता याची लागवड करत असताना बेड किती बाय कितीचा ठेवावा लागतो आणि त्याची लागवड किती बाय किती अंतरावरती करावी लागते? एक 1.5 फुटाच्या अंतरावर त्याची लागवड झालेली आहे आणि 3 बाय 3चे बेड पाडलेले आहे. 3 बाय 6चे बेड पाडलेले. 3 बाय 6चे बेड आहे. ओके. आता तुम्ही सांगितलं की सरासरी मेच्या पहिल्या आठवड्यात याची लागवड केली जाते. मग सुरुवातीपासून फुलं विक्रीला येईपर्यंत त्याची कोणकोणती काळजी घ्यावी लागते? फुलं ज्या वेळेस तुम्ही रोप लागवड करता त्यावेळेस त्याला आळवणी द्यावी लागते. म्हणजे त्याची मुळं NPK मध्ये वगैरे भिजवून वगैरे मग लावायची आणि लावल्यानंतर त्याला एक दोन आठवड्यानंतर आपण ड्रिचिंग वगैरे करणार आहोत. प्राची ॲग्रोचं आपण फास्ट रिझल्टचं ड्रिचिंग पण करू शकतो आणि फवारणी पण घेऊ शकतो. ते आपण केलेलं आहे त्यावेळेस पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि त्याची खुरपणी वगैरे त्या दुसऱ्या आठवड्यानंतर चालू झाली. म्हणजे 2 आठवड्याच्या अंतराने परत 1 महिन्याच्या अंतरावर अशा 3 खुरपण्या त्याच्या केलेल्या आहेत आणि ज्या प्रत्येक खुरपणीनंतर त्याला आपण औषधाची फवारणी आणि आळवणी दिलेली आहे प्राची ॲग्रोच्या फास्ट रिझल्ट. बरं, ओके. आणि फास्ट रिझल्ट दिल्यामुळे तुम्हाला ऐश्वर्या या व्हरायटीमध्ये कोणकोणते फरक जाणवतात? कारण तुम्ही या अगोदरही याची लागवड करत होता. आता प्राची ॲग्रोचं फास्ट रिझल्ट ओके वापरल्यामुळे काय फरक जाणवतो प्रामुख्याने? म्हणजे आपल्याला ज्या वेळेस हे उत्पादन गरजेचं आहे, म्हणजे जे सीझन आपल्याला गाठायचे आहे, समजा गणपती, दसरा किंवा दिवाळी, हे जे सीझन आपल्याला गाठायचे आहेत त्यावेळेस आपल्याला माल भरपूर असणं गरजेचं असतं आणि ह्या टायमिंगला आपण दुसऱ्या कुठल्याही औषधांचा वापर करण्यापेक्षा जर फास्ट रिझल्टचा आपण वापर केला, जेव्हा कळी धरायचा टायमिंग असतो, फुटीचा कळी धरायचा टायमिंग असतो, त्यावेळेस जर आपण फास्ट रिझल्टचा वापर केला तर झाडाची म्हणजे हवी त्यापेक्षा जास्त वाढ होते, फूट जास्त होते आणि कळ्यांचं प्रमाण जास्त राहतं. मग हे कळ्यांचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे आपल्याला उत्पादन वाढतं आणि फास्ट रिझल्टचा जर आपण त्या पिरियडमध्ये जर वापर केला तर फूल आपल्याला ज्या टायमिंगमध्ये हवं त्याच्या 8 दिवस आधी फवारणी केली तर आपल्याला त्या सीझनमध्ये लगेच फुल मिळतं आणि त्याची व्हरायटी पण मोठी, म्हणजे फुलाचा आकार मोठा राहतो, कलर छान राहतो आणि अशा प्रकारे फास्ट रिझल्टचा चांगला उपयोग होतो. म्हणजे दुसऱ्या औषधांपेक्षा फास्ट रिझल्ट चांगलं काम करतं, लवकर चांगलं काम करतं, त्यामुळे फायदा शेतकऱ्याला जास्त होतो. आता या ऐश्वर्या या व्हरायटीची लागवड केल्यापासून आता तुम्ही सांगितलं की सरासरी गणपतीपासून ही फुलं चालू होतात. तर याचे रेट कसे राहतात संतोषजी? याचे रेट किलोला 150 रुपये, 180 रुपये, कधी 100 रुपये ते 80 रुपयापर्यंत येतात. सरासरी अगदी 80 रुपयापासून 200-250 रुपयापर्यंत राहतात. मग ज्या त्या पद्धतीनं मार्केटनुसार त्याचं राहतं. तर एक सरासरी अर्धा एकरामध्ये याच्यामधून किती उत्पादन शेतकऱ्याला निघतं असं तुम्हाला वाटतं? कमीत कमी 80 ते 1 लाखापर्यंत उत्पादन निघू शकतं. 1 लाख रुपयापर्यंत फायदा अर्धा एकरामध्ये होतो. आणि जर उत्पादनाचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही त्यापेक्षाही जास्त उत्पन्न नफा कमवू शकता. म्हणजे तुमचं फक्त कळीचं प्रमाण आणि फुलांचा आकार ह्याच्यावर सगळं आपलं उत्पन्न डिपेंड राहतं आणि ते प्राचीमुळे जास्त फायद्याचं दिसतं. आम्हाला जाणवलंच म्हणजे ते. हो, खूप छान. तुम्ही खरं तर फुलशेती करताय. फुलशेती ही खरी कष्टाची असते.
कष्टाची असते आणि त्यात तुम्हाला मॅडमची खूप चांगली साथ लागते, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठला जरी शेतकरी असेल तरी त्याच्या घरातल्यांचा हातभार असेल हां तरच शेती. एकट्याच्या जीवावर कधी शेती होत नाही. कारण का तर तुम्ही फवारणी करू शकता, पाणी देऊ शकता, पण तुम्ही खुरपणी करू शकत नाही. किंवा तुम्हाला ड्रेसिंग करायचं असेल तर तुम्हाला मदत लागते. अजून भरपूर म्हणजे असं वेळ पडली तरी घरातली माणसं फवारणीसुद्धा घेऊ शकतात. अगदी. फुलं तोडण्यापासून ते फवारणी करण्यापर्यंत सर्व मदत होते त्यांची. अगदी. ताई, तुम्ही काय सांगाल या निमित्तानं, या मुलाखतीच्या निमित्तानं महिला शेतकऱ्यांना काय सांगाल? मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. ज्यावेळेस मी शेतीमध्ये उतरले, म्हणजे शेती करायला लागले, पहिले मी शेती वगैरे करत नव्हते. शेतीमध्ये ज्यावेळेस मी म्हणजे आले शेतात, त्यावेळेस आम्ही पहिल्यांदाच आमच्या शेतामध्ये 20 किलोचा भुईमूग घेतला होता. तर आम्हाला त्या भुईमुगामध्ये फक्त एक टोपलभर शेंगा झाल्या होत्या. तर त्याच्यानंतर ना जरा आम्ही प्रगतशील शेतीकडे वळालो. म्हणजे यूट्यूब चॅनल वगैरे आम्ही जरा चेक करायला लागलो, थोडंसं बाजारामध्ये लोकांना बाकीच्या गोष्टी विचारायला लागलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडे नातेवाईकांनी सल्ले दिले की प्राची ॲग्रोचं जरा तुम्ही हे प्रोडक्शन फास्ट रिझल्ट किंवा ओके वापरून पहा. तर आता आम्ही कडधान्य जरी केली तरी मिरची ह्या उत्पन्नाला जरी गोजा आला ना, गोजा हे रोग येतो त्या मिरचीला, तर तुम्ही फास्ट रिझल्टची जर फवारणी केली ना, त्याला इतकी फुलं लागतात आणि भरपूर मिरच्या वगैरे लागतात. आणि आम्ही हे फक्त फुलशेतीवरच वापरतो असं नाही, बाकीच्या कडधान्यांना सुद्धा हे चांगलं रिझल्ट देतं. आणि खरंच आम्ही समाधानी आहोत. म्हणजे ह्या औषधापासून आम्ही समाधानी आहोत. वापरल्यापासून आमचं जरा खर्चही कमी झाला आहे आणि उत्पन्नही वाढलं आहे. आणि ह्यांनी पण भरपूर कष्ट घेतलेले आहेत आणि तुम्ही वेळोवेळी आम्हाला मदत केली. आमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही इथं येऊन आम्हाला सल्ले दिले, तर आम्हाला औषधांचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे खूप आभारी आहोत. मला महत्त्वाचं म्हणजे असं सांगायचं आहे की मी ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास आहे आणि मला पुढं जाऊन जॉब करायची खूप इच्छा होती. आणि ते मी जॉबमध्ये बँकेची ह्याची परीक्षा दिलेली मोठी कॉर्पोरेटची. तर मला त्याच्यावर जॉब पण आला होता. पण मला त्या म्हणजे नोकरीतून जो पैसा मिळतो त्याच्यापेक्षा धंद्यातून, शेतीमधून जितका पैसा मिळतो ना, तितका नोकरीतून मिळणार नव्हता. म्हणून मी बँकेचं सोडून मी शेतीकडे वळाली. आणि शेतीचं करता करता मी आता बचत गटाची मी सचिव आहे. म्हणजे वरती आपल्या संस्थेमध्ये सचिव आहे. मी माझ्या बाकीच्या महिला भगिनींना पण सांगते की तुम्ही हे औषध फास्ट रिझल्ट तुम्ही शेतामध्ये वापरून पहा, त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. माझ्याही उत्पन्नात वाढ झाली आहे आणि तुमच्याही उत्पन्नात वाढ होईल. आणि मला शेतीमध्ये आता काम करतानाही खूप आनंद होतो आणि माझ्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. क्या खरं तर तुम्ही एक आदर्श कपल आहात, जे जोडीनं या शेतामध्ये सुंदर असा मळा फुलवत आहात. यातून तुमच्या कौटुंबिक उत्कर्षता करत आहात, परंतु एक गावासमोर आदर्श ठेवत आहात. त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही असंच पुढंही प्रगती करत राहा, वेगवेगळी पिकं घेत राहा, जास्तीत जास्त फायदा कमवत राहा. निश्चितपणानं प्राची ॲग्रोची संपूर्ण टीम तुमच्या कायम पाठीशी राहील. धन्यवाद. थँक्यू.